रामटेक शहरालगतच्या अंबाडा वॉर्डमध्ये एका 17 वर्षीय तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर कम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश घेण्याची त्याची इच्छा होती, मात्र अपेक्षित ठिकाणी प्रवेश न मिळाल्यानं तो मानसिक तणावात असल्याचे नातेवाईकांनी सांगितलंय। ही घटना 11 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 10 वाजता रामटेकमधील अंबाडा वॉर्ड प्रभाग क्रमांक 2 येथे उघडकीस आली। मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन तरुणाने याच वर्षी 12वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती। पुढील शिक्षणासाठी त्याला कम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश घ्यायचा होता, मात्र प्रवेश न मिळाल्यानं तो काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे कुटुंबियांनी सांगितलं। घटनेच्या वेळी तरुणाचे वडील कामानिमित्त बाहेर गेले होते, तर आई आणि बहीण मंदिरात गेल्या होत्या। आई घरी परतल्यानंतर ही घटना तिच्या निदर्शनास आली। त्यानंतर अल्पवयीन तरुणाला तातडीनं रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। मृत्यूचे नेमके कारण आणि परिस्थिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे। शिक्षण, प्रवेश आणि करिअरशी संबंधित अडचणींमुळे तरुणांमध्ये मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो। अशा वेळी पालकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधणे, त्यांच्या भावना समजून घेणे आणि गरज भासल्यास समुपदेशनाची मदत घेणे गरजेचे आहे। मुलांमध्ये अस्वस्थता, निराशा किंवा स्वतःला इजा करण्याबाबतचे संकेत दिसल्यास त्यांना एकटे सोडू नका आणि तातडीने कुटुंबीय, डॉक्टर किंवा मानसिक आरोग्य तज्ञांची मदत घ्या। न्यूज एक्सप्रेस करिता रामटेक नागपूर प्रतिनिधी पंकज चौधरी यांची रिपोर्ट।